तुमच्या आजूबाजूला असलेल्या तरुणांपैकी किती जण लग्न टाळतायत? कारण आता जे काही अहवाल किंवा ऑब्झर्वेशन समोर येत आहेत त्यानुसार अनेक तरुण तरुणी आपलं लग्न टाळताना दिसत आहेत. म्हणजे आधी एक वय होतं 20-21 वर्ष 22 वर्षांमध्ये तरुण तरुणी हे लग्न करायचे एक काही वर्षांपूर्वी, पण आता ते लग्न टाळतायत असं म्हटलं जातंय. तुम्हाला सुद्धा तसं वाटतं का? कारण आता एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे लग्नापासून तरुण तरुणी किंवा तरुण पिढी का पळतीये? पूर्वी एक प्रश्न आपले घरचे विचारायचे, घरची जी मंडळी आहेत किंवा नातेवाईक आहेत, एक प्रश्न जे लग्नाळू मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना विचारला जायचा, लग्न कधी करणार? पण आज तो प्रश्न बदललेला आहे, लग्न करायचं का यामध्ये. मग हा फक्त सोशल मीडियाचा ट्रेंड नाहीये, तर भारतीय समाजामध्ये शांतपणे चाललेली एक मोठी क्रांती आहे असा अंदाज आहे. एकीकडे अजून सुद्धा भारतामध्ये 20 ते 24 वयोगटातील सुमारे 23% महिलांचं लग्न त्या 18 वर्ष कंप्लीट करण्याच्या आधीच झालेलं आहे, म्हणजे बालविवाह थांबलेले नाहीयेत. तर दुसरीकडे शहरांमध्ये हजारो तरुण तरुणी लग्न पुढे ढकलतायत किंवा स्वतःचा जोडीदार स्वतः निवडतायत किंवा बीड सारख्या भागामध्ये तरुणांचे लग्न जमत नाही अशा बातम्या तुम्ही ऐकत असाल. म्हणजे भारतामध्ये दोन वास्तव दिसतात. पण असं का? एका निर्णयामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. नोकरी बदलता येते, शहर बदलता येतं, मोबाईल बदलता येतो, पण जोडीदार चुकीचा मिळाला तर? आपण सहज बोलून जातो, डायव्होर्स घेता येतं की. डायव्होर्सचं प्रमाण तसंही वाढलेलं आहे, पण घटस्फोट घेणं तेवढं सोपं नसतं. कधीकधी त्याची किंमत, आपल्याला जो चुकीचा जोडीदार मिळालेला आहे त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. म्हणूनच तरुण पिढी समाजाला नाही तर स्वतःला प्रश्न विचारतीये, हे लग्न मला खरंच आनंद देईल का? यामागचं पहिलं कारण आहे चुकीचा जोडीदार निवडण्याची भीती. आजची पिढी प्रेमकथा पाहून नाही तर आजूबाजूचं वातावरण बघून मोठी झाली आहे, ज्याच्यामध्ये लग्न झालेले जे कपल आहेत ते एकमेकांशी कसं वागतायत, कशी वागणूक एकमेकांना देतायत, किती ताण तणाव त्यांच्या आयुष्यामध्ये आहे, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. बाहेरून जरी सुखी कुटुंबाचे फोटो दिसत असले तरी देखील आतून मानसिक ताण असल्याचं दिसतं. मग प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये एक प्रश्न जन्म घेतो, फक्त समाजासाठी आयुष्यभर तडजोड का करायची? आज लोक फक्त प्रेम शोधत नाहीयेत तर रिस्पेक्ट, कंपॅटिबिलिटी आणि मेंटल पीस शोधतायत. शिवाय केतन अग्रवाल मर्डर केस असेल किंवा राजा रघुवंशी केस, यामध्ये घरच्यांच्या पसंतीनं निवडलेला जोडीदार जो एक शेवटचा ऑप्शन मानला जातो किंवा एक सेफ विवाह मानला जातो, अरेंज मॅरेज, त्यामध्ये सुद्धा चुकीचा जोडीदार तुमचा जीव सुद्धा घेऊ शकतो. याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. दुसरं एक कारण म्हणजे लग्नात होणारे व्यवहार. हुंडा बंद झाल्याचं आपण म्हणतो, पण वास्तव्यात त्याचं स्वरूप बदललेलं आहे. कार हवी, मग मुलाकडे फ्लॅट असायला पाहिजे, मुलीकडच्यांनी लग्न ग्रँड करायला पाहिजे. नावं बदललेली आहेत पण व्यवहार तोच राहिला आणि त्याचे परिणाम आजही भयानक आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दररोज सरासरी सुमारे 20 महिलांचा मृत्यू हा हुंड्याशी संबंधित कारणांमुळे होतो. म्हणून प्रश्न फक्त लग्नाचा नाही तर लग्नाच्या नावाखाली अजूनही चालणाऱ्या व्यवस्थेचा आहे. आता लग्नापासून तरुण पिढी का पळतीये यामागचं तिसरं कारण आहे करिअर आणि स्वतःची ओळख. आज अनेक मुली म्हणतात, आधी मी स्वतःच्या पायावर उभी राहीन. मुलगा सुद्धा म्हणतो, नोकरी स्थिर नाही, घर नाही, मग दुसऱ्याचं आयुष्य माझ्याशी का जोडू? याचं प्रतिबिंब सरकारी आकडेवारीमध्ये सुद्धा दिसतं. NFHSच्या नुसार भारतामध्ये पहिल्या लग्नाचं मध्यम वय वाढतंय. म्हणजे लोक लग्न नाकारत नाही तर ते उशिरा आणि विचार करून लग्न करतायत. चौथं आणि सर्वात धक्कादायक कारण आहे ते म्हणजे जबरदस्तीचं लग्न. आजही अनेक मुलामुलींना त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करून दिलं जात नाही. कधी जात, धर्म, प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील या 4 शब्दांमुळे अनेक जोडपी घर सोडतात, कोर्टामध्ये संरक्षण मागतात, कारण त्यांना स्वतःच्या कुटुंबापासूनच धोका वाटतो. अशा प्रकरणांपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यामुळे साहजिक आहे की काही लोकांच्या मनामध्ये लग्नाविषयी भीती निर्माण होऊ शकते. आता प्रश्न तुमच्यासाठी, खरंच तरुण पिढी ही लग्नापासून पळतीये का? की आपण अजून सुद्धा लग्नाला 2 व्यक्तींचा निर्णय न समजता 2 कुटुंबाचा प्रोजेक्ट समजतोय? आणि आता सर्वात मोठा प्रश्न, जर पुढच्या 10 वर्षात लग्नाचं वय आणखी वाढलं आणि अधिकाधिक तरुण लग्नाचा निर्णय पुढे ढकलू लागले, जोपर्यंत आपल्याला योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, किंवा जर आपल्याला योग्य जोडीदार मिळाला नाही तर लग्नच करणार नाही असा निर्णय घेऊ लागले, तर आपल्या लग्नाच्या पारंपरिक संकल्पनेमध्ये बदल झालेला दिसू शकतो. म्हणजे काही पाश्चिमात्य राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशामध्ये सुद्धा योग्य जोडीदार मिळेपर्यंत सिंगल राहणाऱ्यांची संख्या वाढू शकते. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.